लग्नाची बेडी या मालिकेच्या 10 जुलैच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता राघवने एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि आता तो फोनवर असा बोलत असतो की आता मी DNA रिपोर्टसाठी दिलेले आहे. आता DNA रिपोर्ट आल्याच्या नंतर हे कळूनच जातील ही कृष्णा ही सिंधूच आहे म्हणून. आता हे सर्व काही मागून आता पिंकी ऐकत असते आणि आता तिने सर्व काही राघवचं बोलणं म्हणजेच ऐकलेलं असते. आता थोड्या वेळानंतर जेव्हा रिपोर्ट येते तेव्हा रिपोर्ट हे मधूच्या हातामध्ये राहते आणि आता रिपोर्ट आल्याच्या नंतर आता मधू ती रिपोर्ट घेऊन ती वाचायला सुरुवात करते. तेव्हा तिथे लगेचच पिंकी जाते आणि पिंकी आता मधूच्या हातची रिपोर्ट घेऊन ती फाडून ती आपल्या हातामध्ये ठेवते आणि ती आता मधूला म्हणत असते की मी एक जादू शिकलेली आहे आणि तुला ती पाहायची आहे की काय. आता असं म्हणून आता पिंकी त्या पूर्ण आता रिपोर्टचा सुरघडा करून टाकते आणि ती आपल्या हातामध्येच ठेवत असते. तेव्हा आता मधू आता तिला म्हणत असते की अगं तू हे काय करत आहे, काय करत आहे आणि रिपोर्ट मला दे, मला वाचायची आहे म्हणून. पण आता मधूने वाचायच्या पहिलेच आता पिंकीने त्या रिपोर्टचा पूर्णपणे चुरघडा करून तिने पूर्णपणे हवेत उडवून दिलेला असते. आता हे सर्व काही प्रकरण चाललेलं असते तेव्हा तिथे राघव येतो आणि राघव आता मधू आणि पिंकीला म्हणत असतो हे तुमचं दोघींचं काय चालू आहे म्हणून आणि DNA रिपोर्ट ही कुठे आहे म्हणून. तेव्हा आता पिंकी आता राघवला म्हणत असते की DNA रिपोर्ट तर गेली आणि ती गायब झाली. तेव्हा आता राघव आता पिंकीला म्हणतो की अशी कशी गायब झाली आणि आता मला रिपोर्ट दाखव. तेव्हा आता पिंकी आता म्हणते आणि तिथून निघताना ती म्हणत असते की DNA रिपोर्ट ही गायब झालेली आहे आणि ती आता मिळणार नाही असं म्हणून ती हसायला लागते आणि ती आता मनातल्या मनात म्हणत असते की जिथे पिंकी असते तिथे कधीच काही वाईट होऊ शकत नाही आणि रिपोर्ट तर आता कधीच मिळणार नाही आणि ती पूर्णपणे गायब झालेली आहे असं आता म्हणत आता पिंकी तिथून निघून जाते. आता मित्रांनो ते येणारा भाग चांगलाच रंजक असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.